नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर यांनी कोसळलेल्या पुलाच्या भागाची पाहणी केली। यावेळी KTIL कंपनीच्या अधिकाऱ्यांना पुलाच्या निकृष्ट बांधकामावरून त्यांनी धारेवर धरले। रातोरात पुलाच्या भेगा सिमेंट भरून बुजवल्याने आमदार बोंढारकर चांगलेच संतापलेत। असं काम करून तुम्ही सिमेंट लावून थुकापट्टी काम करता का? असं करायला तुम्हाला कोणी सांगितलं असं म्हणत आमदारांनी प्रोजेक्ट मॅनेजरला धारेवर धरले। अधिवेशनावरून परतल्यानंतर आमदार भांडारकर यांनी पडलेल्या पुलाच्या भागाची पाहणी केली। यावेळी तेथील निकृष्ट कामावरून अधिकाऱ्यांना चांगलेच झापले। दरम्यान या कामाची चौकशी करून कारवाई करावी, तसंच या महामार्गावरील सर्व पुलाचे ऑडिट करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। या पुढे घटना घडू नये यासाठी शासनाने या ठिकाणी त्यामध्ये सखोल चौकशी करून जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कठोर कारवाई या ठिकाणी केली पाहिजे, अशी मागणी मी माझ्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। मी आता गेलो होतो, त्या ठिकाणी नागरिकांचा संताप पाहायला मिळाला। अनेक नागरिक तिथं होते। मला असं पाहायला मिळालं की रात्री त्यांनी काहीतरी सिमेंटच्या कॉन्क्रीटमध्ये रात्री त्या ठिकाणी बुजवण्याचं काम केलेलं आहे। अशा पद्धतीचं थुकापालीचं काम या ठिकाणी होत असेल। करोडो रुपयाचा फंड त्या ठिकाणी दिला गेला, करोडो रुपयाचं बजेट त्या योजनेला दिलं गेलं आणि एवढ्या मोठ्या बजेटमध्ये जर अशा पद्धतीचे काम निष्कृत दर्जाचे हे कंपन्या करत असतील, हे सगळ्यांसाठीच अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। मी अशी मागणी काल सभागृहामध्ये केलेली आहे की ते स्पेशल त्याच्यामध्ये ऍडिट झालं पाहिजे। हा एकटा ब्रिज नसून असे शेकडो ब्रिज या रस्त्यावरती बांधले गेलेले आहेत। अनेक ठिकाणी ब्रिज उभं केलेले आहेत। सगळ्या ब्रिजचं ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून मोठी घटना या ठिकाणी घडू नये। Thanks for watching Ekmat Digital.